नमस्कार, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं प्रियांकास कोल्हापुरी स्पेशलमध्ये. आज आपण पौष्टिक अशी बिटाची पुरी तयार करणार आहोत. लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातील. चला तर त्याचे आपण साहित्य पाहू. साहित्यामध्ये आहे एक मोठा बीट कट करून घेतलेला, टॅमॅटो मोठा कट करून घेतलेला, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. मोठी वाटी गव्हाचं पीठ. तर आपण कृती पाहू. पहिल्या प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट, टॅमॅटो, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि 1 चमचा जिरे टाकून पाण्याच्या साहाय्याने आपण पूर्ण पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट जास्त पातळ नसली पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्या. तर आता पुरीसाठी कणिक मळायला घेऊया. सर्वात प्रथम पीठ घ्यायचं आहे गव्हाचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तीळ आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. बारीक केलेली बिटाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि कणिक थोडं थोडं मळून घ्यायचं आहे. थोडी थोडी घालून कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे. पुरी करायची म्हटलं तर कणिक खूप घट्ट लागते. पुरी खूप छान खुसखुशीत होते. हे पहा, तयार आहे आपली कणिक. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून कणकेला छान असा गोळा तयार करून घ्या. तुम्हाला जितकी पुरी मोठी किंवा लहान करायची आहे त्या प्रमाणात गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तेलामध्ये घालून आपण पुरी तयार करून घ्यायची आहे किंवा पिठावरही तुम्ही करू शकता. हे पहा, तयार आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल मध्यम आचेवर ठेवून पुऱ्या पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. हे पहा, टंब अशी फुगून तयार आहे आपली बिटाची पुरी. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.